बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे माहित होतं ना तुम्हाला? माहित होतं ना तुम्हाला? जेवण थंड होतं, जेवण घ्या. राजवीर, आधी मला सांगा, तुम्ही मला निरोप का नाही दिला? नाही महत्वाचं वाटलं मला. का असं करता तुम्ही? नेहमी तुम्ही मला विचारता ना मी असं का वागते. आज तुम्ही सांगा, तुम्ही का असं वागलात? मी असं का वागलो ना मनवा, याचं कारण आधी समजून घ्या. प्लीज प्लीज सांगा मला, काय मिळालं तुम्हाला मला निरोप न देऊन? मनवा, नेहमी तुम्हाला तुमच्या माहेरच्या लोकांची काळजी असते, पण या सगळ्यात मला काय वाटत असेल याचा विचार केलाय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? नसेल केला? नाहीच केला म्हणून असं वागताय तुम्ही. एकदा ना माझ्या प्रेमाला समजून घ्या, मग कळेल तुम्हाला कोण चूक आणि कोण बरोबर. ठीक आहे, आता या गोष्टींचा विचार करू नका तुम्ही. असं कसं बोलू शकता तुम्ही? तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये मनवा? तुम्ही प्रत्येक गोष्टीचा ना इमोशनली विचार करतात आणि तसं करायचं नसतं मनवा. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्ही जे काही केलं ते बरोबर होतं? हो. ठीक आहे ठीक आहे, मग काही बोलण्यात अर्थच नाहीये राजवीर. मनवा, जेवून घ्यायचं का? नाही राजवीर, नकोय मला. हे सगळं मी तुमच्यासाठी केलंय, प्रेमाने केलंय, आणि तुम्ही नको म्हणताय. आणि मी ही प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी प्रेमाने करते. तुम्ही म्हणाल ती प्रत्येक गोष्ट ऐकते आणि तुमचा शब्द कधी पडू देत नाही. तरी बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली माझ्यापासून? राजवीर, बाबांना भेटण्याची शेवटची संधी होती. मुलगी आहे मी त्यांची. बाप आणि मुलीचं नातं काय असतं माहितीये तुम्हाला? तेवढं कळतं मला. मग तरी असं का केलं तुम्ही? जेवढा प्रेम आणि आदर मला तुमच्याबद्दल वाटतो तेवढाच मला बाबांबद्दल सुद्धा वाटतो. तुम्हाला नाही वाटत मला बरं वाटावं? वाटतं. मी बाबांना भेटले तरच मला बरं वाटू शकतं. अच्छा, म्हणजे तुमच्या बाबांच्या प्रेमासमोर माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाहीये का? आता हा प्रश्न कुठून येतो राजवीर? मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही हे जे काही वागलात ना, मला खूप हर्ट झालंय त्यामुळे. हो, पण मी हे जे वागलो ते तुमच्या चांगल्यासाठी वागलो ना मनवा. प्लीज, मला नाही थांबायचंय इथे. मनवा, वेड्यासारखं करू नका. राजवीर, मला जाऊ दे. राजवीर, मला नाही थांबायचंय. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मनवा? माझा हात सोडा तुम्ही. मनवा, ऐका माझं. मी म्हणाले ना मला नाही थांबायचंय. मनवा, रात्र झालीये खूप, असं करू नका. पण नाही थांबायचंय मला. हो ठीक आहे, नाही थांबायचं ना तुम्हाला, हरकत नाही. पण आता खूप रात्र झाली, उद्या सकाळी निघू आपण. ठीक आहे मनवा, मी राजवीर, प्लीज मला थोडा वेळ एकटं राहू द्या. मनवा, 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 काय करताय तुम्ही? मला नाही थांबायचंय इथे. नाही जाऊ शकत आपण इथून. का? काल तुम्ही म्हणालात रात्र आहे, आता नको निघूया. मग आता चला निघून. मनवा, माईला काय वाटेल? तुम्हाला बरं वाटावं म्हणून घेऊन आलोय ना मी इथे. पण मला नाही वाटत आहे बरं, मला त्रास होतोय. त्रास तुम्ही करून घेताय मला. तर माझी तर हीच इच्छा आहे की तुम्हाला कसला त्रास होऊ नये, म्हणून आलोय ना आपण इथे. तुम्हाला वाटतंय ना मला त्रास होऊ नये? हो. मग आपण इथून निघूया. मला नाही थांबायचं इथे. हॅलो. नमस्कार कर्नल साहेब. नमस्कार. तुम्हाला झोपेतनं उठवलं वगैरे नाही ना? नाही, बोला ना. कसे आहात आता? मी बरा आहे. घरी आल्यानंतर आणखीन बरं वाटलं.
वा वा वा. तुम्हाला सांगतो, तुमचं हे ऐकल्यानंतर इतकं टेन्शन आलं होतं मला. नाही, पण आता तुमचा आवाज ऐकून खूप बरं वाटतंय. नाही पण ठीक आहे मी. तुम्ही कसे आहात? मी बरं आहे. आणि माझी मनू कशी आहे? मनवाचं म्हणाल तर तिला खूप टेन्शन आलं होतं हो. हो पण कशी आहे ती? म्हणजे तुम्हाला माहित नाही? कशाबद्दल? कमाल आहे. तर ही गोष्ट तुम्हाला कळवायला हवी होती. काय कळवलं नाही? नाही, कदाचित तुम्ही आजारी आहात तर उगाच टेन्शन कशाला द्या म्हणून नसेल कळवलं. काय बोलली नसेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा, सगळं ठीक आहे ना? अहो मनवा तुम्हाला भेटून जेव्हा परत आली ना, तेव्हा तिला अचानक ताप आला हो. काय? खूप ताप आला. हो खरंच काय माहित नाही आम्हाला. हो तेच म्हटलं ना, तुम्हाला टेन्शन येऊ नये म्हणून कळवलं नसेल. असेल. मला टेन्शन नको म्हणून आरतीला सांगितलं असेल मला काही अंदाज नाही त्या बाबतीत. बरं आता कुठे आहे ती? म्हणजे हे देखील तुम्हाला माहित नाही? नाही. हो, तुमचा जावई राजवीर, तो आणि मनवा दोघे फिरायला गेले. म्हणजे खर तर राजवीर हवा पालटासाठी घेऊन गेलाय मनवाला. केव्हा परत येणार आहे? नाही, त्या बाबतीत आम्हालाही काही माहित नाही. कदाचित तिने आरतीला सांगितलं असेल. मी बोलतो आरतीशी. ठीक आहे, मग ठेवू फोन? हो, तुम्ही फोन केलात बरं वाटलं. अहो त्यात काय एवढं. बरं तुम्ही काळजी घ्या. हा, हो. म्हणून माझी मनू मला भेटायला आली नाही तर. मनवा, अजून एकदा विचार करा. झालाय माझा विचार. का असं करताय तुम्ही? मला खरंच नाही थांबायचं इथे. काल तुम्ही म्हणालात म्हणून मी सकाळपर्यंत थांबले. तुम्हाला काहीच कळत नाही का म्हणून? माझ्या ऑफिसची कितीतरी कामं पोस्टपोन केली, मी मीटिंग कॅन्सल केली आहे. त्याने माझं किती नुकसान होणार आहे माहितीये तुम्हाला? आणि हे सगळं मी तुमच्यासाठी करतो आणि तुम्ही काय करताय? काहीच किंमत नाही का माझ्या प्रेमाची तुम्हाला? विचार करा, आपण अजूनही थांबू शकतो मनवा. नाही थांबायचं मला. मनवा, असं काय करताय तुम्ही? मग तुम्ही का नाही सांगितलं मला बाबांबद्दल? मला त्यांना फक्त एकदा भेटायचं होतं. तुम्हाला काही झालं असतं म्हणजे काय करणार होतो? काही झालं नसतं मला राजवीर. मनवा, खूप चुकीचं वागताय तुम्ही माझ्याशी. मला नाही वाटत तसं. तुम्ही प्लीज मला बाबांकडे सोडा. का असं वाटतंय? मी तुम्हाला सगळं सांगितलंय राजवीर. तुम्ही नीट विचार केला यावर? हो. म्हणजे बाबांकडे जायचंय तुम्हाला? हो. हे बघा, पुन्हा एकदा नीट विचार करा मनवा. घाई करू नका. मला बाबांकडे जायचंय. ठीक आहे, तुम्हाला जायचंय ना, जा तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर तुम्ही तिकडे गेलात ना तर मला पूर्णपणे विसरावं लागेल तुम्हाला.
आणि जर माझ्या बरोबर यायचं असेल तर तुमच्या आईबाबांना विसरावं लागेल. आता डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. आई बाबा की मी? चला राजवीर घरी चला. डिसिजन फायनल आहे तुमचं? अहो काय चाललंय तुमचं? काय चालू आहे? इथे का फिरताय? आराम करा ना. अगं आरामच चालू आहे ना माझा. हा असा आराम? आराम म्हणजे काय? शांतपणे आपल्या बेडवरती निवांत पडून राहायचं. हे बघ, तिथे बेडवर पडून पडून मला आलाय कंटाळ. आराम करायला कसला आलाय कंटाळा? कमाल आहे तुमची. अगं मी कुठे बाहेर गेलोय का? मी घरातच आहे ना. घरात आहात ना, मग माझं ऐकायचं. चल इकडे या. इथे शांत. हा सावकाश या, बस. बस. असं बसून राहायचं देवासारखं. बरं, नितीश कुठे? त्याच्या बेडरूम मध्येच आहे का? काय झालं? त्याला विचारायचं होतं की नंतर काय मनुष्य बोलणं झालं का? आठवण येते मनूची? आठवण तर येतेच आहे, पण आता काळजी वाटायला लागली. तुम्ही नका ना काळजी करू एवढी, प्लीज. असं कसं नको काळजी करू? त्या मोहनरावांचा फोन आला होता, तिला बरं नाही. अचानक कशी आजारी पडली ती? आपल्या मनूची तब्येत कशी नाजूक आहे तुम्हाला ठाऊक आहे ना. म्हणजे जरा वातावरण बदललं की लगेच आजारी पडते. एवढं आजारी पडण्या इतकं काही झालेलं नाही. हो पण आता ठीक आहे ना ती? कशावरून? नाही म्हणजे ठीक नसती तर माईंचा काकांचा फोन आला असता ना आपल्याला. आलाय का फोन? नाही की नाही? तुम्ही नका ना एवढा विचार करू. डॉक्टरांनी काय सांगितलंय? काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, हो की नाही? शिवाय सगळे आहेत तिथे तिची काळजी घ्यायला. राजवीर सुद्धा आहे. आणि मला माहिती आहे राजवीर तिची खूप छान काळजी घेतील. राजवीर काळजी घे. तुला खरंच असं वाटतं की राजवीर मनूची व्यवस्थित काळजी घेत असतील? तुम्ही नका ना एवढा विचार करू. बसा ना इथे शांत. जेवण तयार झालं की लगेच वाटते तुम्हाला. हा मनवा, एक मिनिट. डोळे पुसून घ्या. याचा चेहरा बघितला तर माईला नाही आवडणार. आपल्यात जे झालं ते त्यांना कळलं नाही पाहिजे म्हणून सांगतो, डोळे पुसून घ्या पटकन. नका काळजी करू. नाही करणार कोणाला. माई
आम्ही 4 जण रात्री बाहेर जाणार होतो जेवायला हॉटेलमध्ये. का असं अचानक? का म्हणजे मज्जा काय फक्त तुमच्या लाडक्या नातवानं आणि नातूनीनच करायची का? अगं तसं नाही, सहज विचारलं. आणि माई घरचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. बरं ठीक आहे, जा तुम्ही. जायलाच हवं माई. अगर राजवीर नाही तोपर्यंत सुखाने जगतो, नंतर काय आल्यावर शांतपणे बसून जेवायचंच आहे. तू तर असं म्हणतोस की तो जे सांगतो ते सगळं तू ऐकतोस. अहो, काय जाऊ दे ना तो विषय. ते नाही येत ना आता घरात, जाऊ दे. मनवा हे काय, ही कशी काय आली अचानक? मनवा, अगं अशी अचानक? मनवा अगं मला वाटलं तू 7-8 दिवसांनी येशील परत. मनवा, अगं काय झालंय? तुम्ही लवकर कसे परत आलात? आणि राजवीर कुठे? येता येते. हो मनवा, काय झालं अगं? लगेच कसे परत आलात तुम्ही? अगं माई काय विचारतात मनवा, लगेच का आलात तुम्ही परत? आणि चेहरा का असा दिसतोय तुझा? रडलीस का काय तू? कमाल करतेस रंजू. अगं कर्नल साहेबांचा आजार पण नुकतं कुठे संपलंय. तुला काळजी वाटली असणार त्यांची. दोघांचा खूप जीव आहे एकमेकांवर. मग हो ना मनवा, म्हणूनच आलीस ना परत? माई त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून आलोय आम्ही. अरे देवा. मनवा, तू जाऊन आराम कर बरोबर. राजवीर, डॉक्टरना बोलवायचं का? माई मी बघतो. माई या राजवीरचं ना मला काही कळतच नाही. आता तिची तब्येत बरी नव्हती म्हणूनच घेऊन गेला होता ना तिला. मग आता काय झालं? ती पुन्हा भांडण वगैरे तर नाही ना झालं? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? कोणाला संशय येईल असं वागू नका बोललो होतो ना मी तुम्हाला. कोणाला काही कळलं नाही आणि मी कोणाला काही सांगितलं पण नाही. मग सगळे उगाच प्रश्न विचारत होते का? तुमचा चेहरा बघूनच विचारत होते ना मनवा. मग काय करायला हवं होतं मी? त्यात पण माझीच चूक आहे का? तुमचीच चूक आहे मनवा. हा तुमचा असा रडवेला चेहरा बघून विचारत होते प्रश्न सगळे. तुम्हाला दरवेळेला असं का वाटतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच व्हायला हवी? कारण मी बरोबरच बोलतो आणि माझे डिसिजन्स करेक्ट असतात मनवा. आणि हे जे काही करतोय ना मी ते आपल्यासाठी करतो. मी पण प्रत्येक गोष्ट आपला विचार करूनच करते राज. नाही करत तुम्ही, आणि म्हणूनच बोललो मी. आपला संशय खरा ठरतोय तर. ठरतोय नाही, ठरलाय. त्या दोघांच्यात काहीतरी मतभेद आहेत नक्की. पण या दोघांमधल्या भांडणाचं नेमकं कारण काय असू शकतं? मला तर असं वाटतं यश, मनवाच्या माहेरच्या माणसांवरनं हे भांडण असावं. नाही, मला नाही वाटत. हे काहीतरी वेगळं सुद्धा असू शकतं ना. बर, तुला काय वाटतं? म्हणजे बघा, मला वाटलं की ते दोघं फिरायला गेलेत म्हणजे त्यांच्यातले वाद कमी होतील, पण उलट त्यांच्यातली भांडणं वाढली. इकडे मनवाच्या माहेरच्यांवरनं वाद होऊ शकतो. का नाही होऊ शकत? काहीही होऊ शकतं. अरे तो राजवीर आहे वेड्या, तो कुठेही जाऊन काहीही करू शकतो.
मग आता आपण काय करायचंय? काय करायचं म्हणजे या दोघांच्यातलं भांडण कसं वाढेल हे पाहायचं. मला जितकं लपवता आलं तितकं मी लपवतो. मनवा किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या चेहऱ्यावर दिसतं ना. चेहरा नीट ठेवायला काय झालं होतं तुम्हाला? नीट ठेवायला काय, राजवीर त्रास होतोय मला. हो, म्हणून चेहरा पाडून बसणार का तुम्ही प्रत्येक वेळेला मनवा? राजवीर प्लीज राहू दे, आपण नको बोलूया विषयावर आता. मला आत्ताच बोलायचंय मनवा, आणि ऐकावं लागेल तुम्हाला. मनवा, कळत कसं नाहीये तुम्हाला? हे सगळं मी आपल्या नात्यासाठी करतोय, आपल्यासाठी करतोय मनवा. मला समजतंय सगळं, पण प्लीज तुम्ही सुद्धा जरा मला समजून घ्या. मनवा, तुम्ही समजून घ्या. तुमचा आनंद ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मग का नाही सांगितलं मला बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे ते? का लपवून ठेवलं? मनवा, तुम्हाला बरं वाटत नव्हतं, तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नको म्हणून बाहेर घेऊन गेलो होतो तुम्हाला. मला काळजी वाटते तुमची, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. माझ्या बाबांना माझी गरज होती. तसं काय? त्यांच्या बरोबर होते सगळे. तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला होता. मग बाकी काहीच महत्वाचं नाहीये का? मनवा, कळत कसं नाहीये तुम्हाला? तुम्हाला डॉक्टरांनी विश्रांती राजवीर प्लीज आपण नको बोलूया या विषयावर, प्लीज.